नमस्कार मंडळी, गोकुळाष्टमीचा सण जवळच आहे. तर आज मी तुम्हाला फक्त 10 मिनिटात बिना मावा बिना पाकाची मखाण्याची अशी हेल्दी टेस्टी बर्फी बनवून दाखवणार आहे, जी खायला खूपच स्वादिष्ट लागते आणि बनवायलाही खूपच सोपी आहे. आणि खायला तर मक्खनसारखी इतकी सॉफ्ट असते की तोंडात टाकताच विरघळेल. तर चला सुरू करूया. तर यासाठी मी गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे. आता यामध्ये टाकूया एक मोठी वाटी म्हणजे 300 ग्रॅम मखाणे, ज्यांना कमळ बीज किंवा लोटस पण म्हणतात, जे सहज मार्केटमध्ये मिळू शकते. तर यांना हलकेसे भाजून घेऊयात. गॅसचा फ्लेम मध्यम ते मंद आचेवर ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहत असून 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहे. आपल्याला मखाण्याचं कलर चेंज करायचे नाही, फक्त हलकेसे कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आहे. बघा किती छान गोल्डन कलर आलेला आहे आणि मखाणेही छान कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहे. आता गॅस बंद करूया आणि यांना ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. आता परत कढईमध्ये टाकूया 10 ते 15 काजू. तुम्ही काजूच्या ऐवजी शेंगदाणेसुद्धा वापरू शकता. तर काजूला हलकेसे भाजून घेऊयात. आपल्याला काजूला खूप डार्क ब्राऊन होईपर्यंत भाजायचे नाही, फक्त हलकेसे रोस्ट करायचे आहे. बघा काजू ही हलकेसे रोस्ट झालेले आहे. तर वाटीत काढून पूर्ण थंड करून घेऊयात. तर चला आता आपण मखाण्याला ग्राइंड करून घेऊया. तर पूर्ण मखाणे मिक्सी जारमध्ये टाकून अगदी बारीक ग्राइंड करून घेऊयात. बघा आपण मखाण्याला ग्राइंड करून याची अशी छान बारीक पावडर तयार करून घेतली आहे. तर ताटामध्ये काढून घेऊयात. सोबतच काजूलाही ग्राइंड करून घेऊयात. पण काजूला ग्राइंड करताना मिक्सरला चालू बंद करूनच ग्राइंड करायची आहे, नाहीतर काजूमधलं ऑइल निघून जाणार, हे लक्षात ठेवा. बघा आपण काजूलाही ग्राइंड करून घेतली आहे. तर ही पावडर ही ताटामध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये टाकूया अर्धा कप खोबऱ्याचे किस, ज्यामुळे बर्फी खूप हेल्दी बनेल आणि चविष्टही लागणार. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. आता परत कढईमध्ये टाकूया 2 कप दूध व 1/4 कप साखर. सध्या गॅस बंदच ठेवायचा आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचे प्रमाण वाढवू शकता. व 1/4 कप म्हणजे 2 ते 4 मोठे चम्मच मिल्क पावडर, ज्यामुळे बर्फी खायला अगदी मावासारखी खूपच चविष्ट लागेल. आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गॅसचा फ्लेम सध्या बंदच ठेवायचा आहे. जर गॅस ऑन केला असता तर यात गुठळ्या धरले असते. बघा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. आता गॅस ऑन करूया. गॅसचा फ्लेम मध्यमच ठेवायचा आहे आणि 4 ते 5 मिनटं सतत हलवत राहत असून दूध घट्ट होईपर्यंत शिजवायचे आहे. तर चला जोपर्यंत दूध घट्ट होत आहे तोपर्यंत आपण बर्फीसाठी प्लेट रेडी करून घेऊयात. बघा प्लेट ही रेडी आहे आणि दूध ही घट्ट झालेले आहे. आता यामध्ये टाकूया 1 चमच वेलची पावडर, ज्यामुळे सुगंध छान येईल. आता गॅसचा फ्लेम अगदी मंद ठेवायचा आहे आणि यामध्ये टाकूया मखाण्याची पावडर. तर थोडी थोडी करून टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायची आहे, ज्यामुळे यात गुठळ्या राहणार नाही. जर गुठळ्या राहिल्या तर मिक्स करताना प्रॉब्लेम होईल. बघा आपण पूर्ण पावडर यात टाकून दिली आहे. तर व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊयात. आपल्याला हे मिश्रण तोपर्यंत शिजवायचे आहे जोपर्यंत हे कढईला पूर्ण सोडत नाही. सध्या तुम्हाला ओलसर वाटत आहे ना, पण जसजसं आपण याला शिजवणार ना तसं तसं मिश्रण घट्ट व्हायला लागेल आणि कढईतून सुटायला लागेल. म्हणून सतत हलवत राहत असून मंद आचेवर शिजवायचे आहे. बघा मिश्रण घट्ट झालेले आहे व कढईला पूर्ण सोडून दिले आहे. कढईला अजिबात चिटकत नाही.
तर 1 मिनिट आणखीन शिजून घेऊयात। बघा मिश्रण शिजून रेडी झालेले आहे। तर प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पॅचुलाच्या मदतीने अगदी स्मूथ करून घेऊयात। आता अगदी हलवा स्टाईल मार्केटसारखी टेस्टी बनविण्यासाठी थोडे पिस्ता आणि केसरचे धाग्याने डेकोरेट करूया, ज्यामुळे बर्फीची लुकिंगही खूप छान येईल आणि खायला खूपच हेल्दी टेस्टी बनेल। तर चला आपलं मिश्रण रेडी आहे सेट व्हायला। तर 1 तास असा सेट व्हायला ठेवून देऊया, किंवा तुम्ही अर्धा तास फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, लवकर सेट होईल। बघा अर्धा तास झालेले आहे आणि बर्फी ही छान सेट झाली आहे। तर पीसेसमध्ये कट करून घेऊयात। वाव, कट करतानाच वाटत आहे ना की किती सॉफ्ट बनली आहे। तर चला मी तुम्हाला एक पीस काढून पण दाखवते। बघा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान आलेली आहे। तर याप्रमाणेच आपण सारे वड्या मोकळ्या करून काढून घेऊयात। मी तुम्हाला एक पीस तोडून पण दाखवते। वाव, आतून किती सॉफ्ट आहे की जे तोंडात टाकताच विरघळेल। तर मंडळी, गोकुळाष्टमीला तुम्ही हे मखाण्याची हेल्दी टेस्टी बर्फी एकदा नक्कीच करून पहा, सर्वांना खूप आवडेल। ही बर्फी तुम्ही उपवासात किंवा तशी पण खाऊ शकता, खूप हेल्दी आणि टेस्टी लागते। जर तुम्हाला माझी आजची बर्फीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।